टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। उटगी इथं पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्याची मागणी मांतेश पाटील यांनी जिल्हा परिषदेकडे दिले निवेदन। जत तालुक्यातील उटगी गावात पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करून सुसज्ज इमारत, पशुवैद्यकीय अधिकारी व आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद सांगलीच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सावित्री तमनगौडा रवी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। उटगी तालुक्यात जत येथील मांतेश पाटील युवा मंचच्या वतीने यासीन तिकुंडी, भीमन्ना कोळी आणि दिलीप चव्हाण यांनी हे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने सादर केले असून उटगी गावात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने पशुवैद्यकीय सेवांची अत्यंत गरज निर्माण झाल्याचं त्यांनी नमूद केलंय। या निवेदनात म्हटलंय की पूर्वी शेतीला जोडधंदा म्हणून केला जाणारा दुग्ध व्यवसाय आता अनेक शेतकऱ्यांच्या प्रमुख उत्पन्नाचा स्रोत बनलाय। गावात सध्या 10 ते 12 दूध संकलन केंद्रे कार्यरत असून दररोज हजारो लिटर दुधाचे उत्पादन होत आहे। त्यामुळे पशुधनाच्या आरोग्याची नियमित तपासणी, वेळेवर उपचार आणि तज्ञ मार्गदर्शनाची आवश्यकता दिवसेंदिवस वाढत आहे। मात्र उटगी इथं पशुवैद्यकीय दवाखाना नसल्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांच्या उपचारासाठी इतर गावांमध्ये जावे लागते। त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा खर्च होत असून अनेकदा वेळेत उपचार न मिळाल्यामुळे पशुधनाचे नुकसान सहन करावे लागते। याचा थेट परिणाम दुग्ध उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। उटगी परिसरात पशुवैद्यकीय दवाखाना सुरू झाल्यास पशुधनाला तातडीची वैद्यकीय सेवा, लसीकरण, कृत्रिम रेतन, रोग प्रतिबंधक उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना आधुनिक पशुपालनाबद्दल मार्गदर्शन मिळेल। यामुळे दुग्ध व्यवसायाला अधिक चालना मिळून ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। त्यामुळे उटगी इथं स्वतंत्र व सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत उभारून पशुवैद्यकीय अधिकारी तसेच आवश्यक कर्मचारी तातडीने नियुक्त करावेत अशी मागणी समस्त उटगी गावातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे।